कदाचित त्यांना बघून आपल्या घरातल्या लेकी पुढे जातील आणि असाच आदर्श सगळ्यांनी ठेवावा यावेळेला मी विनंती करते. यानंतर मी विनंती करते माननीय प्रीती मॅडमला त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय बाबासाहेब बावत यांचं स्वागत करावं. माननीय बाबासाहेब बावत यांना विनंती करते की मी त्यांनी कार्यकारी अधिकारी यांचं स्वागत करावं. यानंतर माननीय प्रीती मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करीत आहे माननीय नितीन मेश्राम सरांना. माननीय नितीन मेश्राम सर जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना विनंती करते. माननीय गायकवाड सरांचं स्वागत करावं. माननीय दिनेश गायकवाड सर कार्यकारी अभियंता बांधकाम यांचं स्वागत केलेलं आहे माननीय नितीन मेश्राम सरांचं सरांनी. सोबतच प्रकल्प संचालक माननीय प्रीती देशमुख मॅडमचंही स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करते माननीय नितीन मेश्राम सरांना. यानंतर माननीय पुन्हा एकदा नितीन मेश्राम सरांना विनंती करते की त्यांनी आमचे काका नरेशचंद्र काठोळे यांचं स्वागत करावं, ज्यांनी ISI अकॅडमीतर्फे अमरावतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध केलेलं आहे, ज्यांची व्याख्यानंही 15,000च्या वर होऊन गेलेलं आहे. अशा आपल्या काठोळे काकांचंही मी इथे स्वागत करते. आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी माननीय चिंचखेडे सर पण इथे उपस्थित आहेत. माननीय पल्लवी मॅडमचे वडील माननीय चिंचखेडे सर, मी इथे त्यांना आमंत्रित करत आहे. त्यांचंही स्वागत त्यांनी मॅडमनी करावं. मुलांच्या यशामागे आईवडिलांचा आणि गुरुजनांचा फार मोठा हात असतो. मुलं जरी यश मिळवत असेल तरी मेहनत मात्र आईवडिलांची असते आणि ह्या आईवडिलांचा सत्कार म्हणजे लेकरांचा आणि सोबतच कुटुंबाचा सत्कार असतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे मी इथे स्वागत करते. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तया मिळे सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तया मिळे सत्तर, रजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.